नमस्कार सर. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा आपला. विलास सदाशिव जाधव, मुळगाव कात्रोडी, आता राहतो चिखली, गुहागर चिखली. ओके, गुहागर चिखली. ओके, आपल्या गोट्यावरती एकूण किती गाई आहेत? एकूण 4 गाई. ओके, हा दुग्ध व्यवसाय आपण कधीपासून करताय? बरेच म्हणजे 10-12 वर्षापासून सुरुवात आहे. पहिल्यांदा गावठी गाय घेतली, तिथपासून हा चालूच आहे. ओके, म्हणजे 10-12 वर्षापासून रेग्युलर चालू आहे. हो, चालू. ओके, आपण आता गेले 1-1.5-2 महिन्यापासून काय बदल केलाय वेगळा, बरोबर? ते खाना चालू केलेला आहे नवीन, मिल्क चार्जर म्हणून, बरोबर? ओके, कधीपासून वापरताय तुम्ही ते? आता महिना 1.5 महिना व्हायला. ओके, महिना 1.5 महिना व्हायला. हो. ओके, ते वापरल्यापासून काय बदला वाटतो का तुमच्या गाईमध्ये तुम्हाला? थोडं शायनिंग आली आणि चारा खायला लागले, काय असेल ते. ओके, म्हणजे चारा काय टाकल ते खाद्य? हा, काय टाकाल ते खायला त्याची तयारी. आणि त्या पाणी पण जास्त वाढायला लागले, म्हणजे पाणी जास्त चांगलं पिते. हो. आणि शेणामध्ये फरक पडलाय, सुका खट अगदी स्वच्छ शेण, म्हणजे स्वच्छ शेण पडतंय. हा, बल्की बिल्की हा विषय काही नाही. ओके ओके, मिल चार्जर वापरायच्या अगोदर कशी म्हणजे परिस्थिती होती गाईची? खडे 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 असे सुका पातळ, अजीर्ण व्हायचं नाही ना त्यांना, काय खायचं ते बाहेर यायचं. म्हणजे खाल्लं की ते बाहेर पातळ शेण येऊन निघून पातळ त्याचे. शेण यायचं. ओके, आता कसे म्हणजे शेणामध्ये एकदम सुका, अगदी सुका. म्हणजे जे पातळ होतं ते आता एकदम घट्ट स्वरूपात आले, म्हणजे जसं आपण देशी जनावर शेण म्हणतो बघा. हो. ओके, आणखीन काय वेगळा बदल वाटतो का तुम्हाला? वेगळं कास बेस आणि पोटाची पातळी वाढायला लागली. हा, आणि जरा शायनिंग वगैरे मध्ये त्यांच्यात जरा व्हील पॉवर आली. ओके, म्हणजे आणि अंगावर चमक वगैरे पण आली. चमक. ओके, आणि काशीवरती काय म्हणत होते तुम्ही? कास म्हणजे ओटी बोलतात ना, ते म्हणजे जेवढं तिचा अवयव आहे त्याप्रमाणे आहे. आणि पहिल्यांदा झालेले म्हटले आम्हाला पण माहित नाही, पण कास वाढायला लागले. ओके, म्हणजे कासेमध्ये बदल दिसतोय. बदल आहे. ओके, म्हणजे शरीराचे जे पातळी जे स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याच्यामध्ये वाढ होत आहे. वाढ. ओके ओके, पहिल्याच ना, पहिला रुई. ओके, आता काय दूध किती दे काय देईल ते काय पुढची बात आहे. पण तिच्या तब्येतीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा जाणवली. आणि काय मिळेल तो खाते. आता ह्या दिवसामध्ये काय मिळत नाही. बरोबर, सुकच चारा आहे तुमचा. काही कसला मातीचा टाका, कसा वाळवीचा टाका, तरी पण ते काढी खात आहे. ओके, म्हणजे पूर्ण चारा वगैरे व्यवस्थित खाते. हो, म्हणजे या खाण्याचा आम्हाला चांगला अनुभव भेटलेला आहे. ओके ओके, पहिले चिडचिड करायची किंवा आता शांत आहे असं काही? काय नाही, आता मस्त आहे. म्हणजे चिडचिड करत होती पहिले? हो, असं इकडे खा तिकडे खा. ओके, उड्या मारणं असं काही असं होत होतं का पहिले? आता शांत आहे. म्हणजे आता एवढं आपण तिघं 4 जण येतो उभे तरी ती शांत शांती. तर मग बाकीचं बाहेरचं कोणी आलं तर ते? आणि तेवढ्या टायमाला ते खाण्याचा त्याचा काय वास आहे त्या खाण्याचा, तो खाणंच मागाय बघते ती. बर तेवढ्या टायमाला. आता रवंत वगैरे कसं करते? व्यवस्थित मस्त. हा, वाढलं का रवंत? वाढलंय ना. ओके, म्हणजे हेल्थ वगैरे वाढली, रवंत वगैरे वाढले तुमचं? हो. ओके, एक जनरली जर बघितलं तर समजा आता दूध व्यवसाय जर समजा तुम्ही पहिले करतच होते, पण आता 1 महिन्यापासून करता, त्याच्यामध्ये तुम्हाला जो बदल जाणवलाय त्याची तुम्ही मिल्क चार्जर वापरताय, ते वापरलं पाहिजे का शेतकऱ्यांनी? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला ते अनुभव आलेले वापरायला पाहिजेत. बरं, शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मग? आता ते कोकणाचे शेतकरी त्यांना? आता बरेचशा लोकांना सांगायला ते काय जरा पैशाला गरजू आहेत. हा, आणि कोण आम्हीच आता आमचं बघून दुसऱ्या सांगितलं तर चालेल, घालू करू असं. आणि एवढं दुधाचा इकडे रिपोर्ट नाही, पण आम्हाला जातीने करायचंय, फायदा म्हणून बघायचा नाही, करायचं. आणि जनावरं आमची चांगलीच आहे पाहिजे. नक्कीच असं. ओके ओके, दिसेल तुम्हाला ते काय नक्कीच फायदा होतो त्याचा. हा, ओके, चालेल. म्हणजे मिल चार्जर हिला पण खाऊ घातलं? हो, याला पण बारीक माचीचा खोका भरून चालू केलाय. म्हणजे एक माचीचा खोका ते भरून द्यायचं? हा, थोडं खातात काय नाही, जेणेकरून खाना पण दुसरा फुकट जाऊ नये म्हणून. मस्त खायला लागले. कोंबड्यानं थोडं अंड्यावर लवकर आहे, म्हणजे कोंबड्यांना पण खाऊ घातलं होतं? हा, कोंबड्यांच्या पण खाण्यात चालू. कोंबड्यांच्या खाण्यावरून पण प्रगती भेटली, अंडी पण चांगली. अंडा निघतं. आणि आता तुम्हाला किती दिवसांनी मिळालं? हे छोटी पिलं होती ती. महिना 15 दिवसात ते अंडे वाढले. 15 दिवसात? आणि कुटकुट झालाय. आता ते जिथं अंडी घेतले तिथं बसलेले. बर, किती दिवस अंडे किती दिवसांनी देते ती? अंडे असं काय ते 2 जाती आहेत, हलवे आणि महान असते. पण ह्या खाण्यावरती लवकर दिलं का काय माहिती नाही, खाणं चांगला पौष्टिक मिळाला. बरं, त्याच्यामुळं अंडी आली आणि आता कुटकुटं भेटले, म्हणजे ते आता पिलं काढणार. ओके, हिला एक आम्हाला एक चांगली ट्रेनिंग भेटली. मध्ये काय हा म्हणजे गेलेलीच केस होती ती, म्हणजे कुत्रे म्हणजे हे परत गाभण राहायला अशी आशा नव्हती.
हा खाना चालू केला, तिच्या पोटामध्ये काय रोगराई होते, घाण होती, ती निघून गेली आणि आता ती प्रेझेंट आहे. प्रेग्नेंट आहे. हा, ते पण आम्ही तो दुसरा कुत्रा नाही घेतला, जी जातीवन पाहिजे तो नाही. तो शोधीसपर्यंत गावठीचा लॉग होतो का बघूया, लॉग झाला, आता ती प्रेग्नेंट आहे. आणि पुढचा फायदा आपण दुसऱ्या कुत्र्यापासून घेऊ. नक्कीच नक्कीच. म्हणजे पहिले म्हणजे ही उपयोगी येते काय बघायचंय. म्हणजे तिचं सुद्धा प्रेग्नेंट सांगितलं त्रास होत होता, तुम्ही तिला मिल्क चार्जर चालू केलं. किती दिलं होतं मिल्क चार्जर तिला? तिला 1 चम्मच आपला 25 ग्राम सकाळी, 25 संध्याकाळी. नाही, एकच वेळ एकच वेळेस दिली दिवसातून. किती दिवसात आली याच्यावरती हिटवरती ती? 21 दिवसात आहे. 21 दिवसात आली. हो, आणि राहिली पण. आता महिना राहिला याला. चिडचिड करायची का पहिले? चावायची वगैरे, माणसाने येऊन नाही द्यायची. हा, आता शांत झाली. आता शांत झाली. आता कोणी येतंय, कोणी जाते. बरं. 10 लोकांना चावली होती ती, घरी कोणी यायचं नाही. हा, आता शांत झाली. आता पूर्ण शांत झाली. ओके, चालेल. अशी अंड्याची साईज पण वाढलेली आहे. अंड्याची साईज वाढली का? अंड्यांची साईज वाढली. ओके ओके. किती ग्रॅम देता कोंबड्यांना आता तुम्ही? खाण्यातून 1 चिमूटभर, 10 ग्राम झालं. 10 ग्रॅम. 10 ग्राम पण नाही, 10 ml. हा हा 10 ml चं बुच्चन असतं ना, हा. तेवढे त्यांच्या पाण्यामध्ये टाक. हा पक्षी आहे बघा, याचे बघा. हे असं पाण्यातून गुरांचा उरलेला असतो ते पण खातात. हा, त्यातून पण मिळल्या जातो त्यांना. बरोबर.